मागच्या अधिवेशनात संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तो तुम्हाला चांगलाच आठवत असेल, ज्यात त्यांनी एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. आता हा विषय मी पुन्हा का समोर आणतोय ते मी पुढे सांगतोच. मात्र आता जेव्हा या नगर परिषदेचं नगरपंचायतीचं इलेक्शन होतं, त्याचं मतदान होतं, तेव्हा एक घटना घडलेली आहे. ती अगोदर काय आहे ही आपण जाणून घेऊया. संजय गायकवाड यांच्या मतदारसंघात मतदान होतं, तेव्हा एक बोगस मतदार मत द्यायला आला होता आणि त्याला इतक्यात स्थानिक मतदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्याची गोष्ट काय माहितीये, संजय गायकवाड यांच्या मुलाने याच बोगस मतदाराला पळून जायला मदत केली. आता मतदार पळून गेलाय पण अजून देखील सापडला नाहीये असं म्हटलं जातंय. बरं, हास्यास्पद गोष्ट काय माहितीये, या सगळ्यात संजय गायकवाड जे कॅन्टीन मध्ये लुंगी टॉवेलवर हाणामारी करत होते, मुक्केमारी करत होते, ते आता म्हणतायत त्या बोगस मतदाराला सगळे मारत होते आणि हा काय बिहार आहे का, अशा छोट्या मोठ्या घटना घडत असतात म्हणून त्याला पळून जायला दिलं. नेमका हा विषय आता काय आहे, यामुळे गायकवाड यांचा मुलगा कसा अडचणीत आलाय आणि बुलढाण्यात अजून या घटनेव्यतिरिक्त देखील बोगस मतदान झालंय असं म्हटलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मग यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील नोंदवा. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, बुलढाणा पालिकेच्या निवडणुकीत बोगस मतदानाच्या अनेक घटना घडल्या. अशाच एक घटनेचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीलाच पाहिला असेल, ज्यात बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्यास मदत केली जाते. हा व्हिडिओ काल मंगळवारी पालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाचा असून तो जोरदार व्हायरल झाला आणि आता याच कारणामुळे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्युंजय म्हणजेच कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड हे अडचणीत आले. त्यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत आणि शासकीय कामात अडथळा आणण्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला. एक बोगस वोटर तिथून पळून जात असताना काही लोकांनी त्याला पकडले होते व तिथे पोलिसांनी त्याचं व्हेरीफाय करायला गेले असता इतर दोघांनी शासकीय कामात अडथळा करून तिथे तक्रार प्राप्त झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अशा एकूण 4 कारवाया आपण केलेल्या आहेत. सर, आरोपी काही अटक आहेत का? सध्या आरोपी अटक नाही आहे, परंतु आमची कारवाई सुरू आहे. सर, तो बोगस मतदार पळून गेला, तो सापडला का? त्याचाही शोध सुरू आहे. कोणते कोणते गुन्हे दाखल केले यांच्या विरुद्ध? यांच्या विरुद्ध एक शासकीय कामात अडथळा करणे, चिथावणी देणे, तसेच गांधी विद्यालय येथे बोगस वोटिंग करणे याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली होती. सपकाळ यांनी यावरून थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. हे गृहमंत्र्यांचे अपयश की गुंडाराजला अभय आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आता गायकवाड यांना जेव्हा या प्रकरणात प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा गायकवाड यांनी एक अजब उत्तर दिलं. ते म्हणाले, जेव्हा माझा मुलगा तिकडे गेला तेव्हा त्या मतदाराला खूप मारलं जात होतं, तेव्हा तो बोगस मतदार घाबरून माझ्या मुलाला चिपकला आणि मला वाचवा म्हणून बोलू लागला आणि म्हणून मुलगा म्हणाला इथून निघून जा आणि कुणीही असतं तर हेच केलं असतं. जर लोक मारत असतील तर त्या माणसाला वाचवलं तर यात चूक काय आहे? हा काय बिहार आहे का? असा शेरा देखील त्यांनी मारला. आता बुलढाणा शहरामध्ये अनेक मतदारांचे नावं हे त्या प्रभागामध्ये होते आणि तिथे गेले की सांगायचे की तुमच्या दुसऱ्या प्रभागात नाव आहे, तिकडे गेले की तिसरं ठिकाण नाव आहे. मी पण माझी पत्नी आम्ही गेलो पहिल्या बूथमध्ये, मग आम्हाला कळलं की तुमचं दुसऱ्या बूथमध्ये नाव आहे. हा सगळा जो निवडणूक मतदार यादीमध्ये घोळ होता, याच्यामुळे काल जो मुलगा तिथे आला होता तो त्याचं नाव दुसरीकडे होतं, पण त्याला कोणी सांगितलं तो या मतदार यादीमध्ये नाव आहे. तो काळ काढून तिथे काही करायच्या आतच त्याला इतकं मारलं. त्या मुलाला जर आतमध्ये गेल्यानंतर त्याला बोगस मतदान करताना पकडलं असतं की हे तुझं आधार कार्ड हे बोगस आहे किंवा तुझं इथं नाव नाहीये, तर ती गोष्ट वेगळी होती आणि इतरांना त्याला मारायचा काय अधिकार आहे?
आता त्या ठिकाणी त्याला इतकं मारत होते आणि तेवढ्यामध्ये माझा मुलगा गेला. तो बिचारा घाबरून त्याला चिपकलं की मला वाचवा म्हणून. आणि आणखी त्याला कोणी मारत पडलं म्हणून त्याने म्हटलं तू इथून जा. काय चुकलं त्याचं? कोणाला मार खाताना काय कोणाच्या मदत पडून सोडवू नये, वाचवू नये, याचा अर्थ काय तो आमचा मुलगा दोषी त्याच्यामध्ये? यांना त्याला मारायचा अधिकार काय आहे? त्याला आतमध्ये जर तो बोगस असता, अधिकाऱ्यांना सांगायचं असतं हे तुझं ओळखपत्र बोगस आहे, तुझं नाव वेगळं, चेहरा वेगळा आहे आणि त्यांनी पुलिसात ताब्यात द्यायचं असतं, असं असतं तर. पण एवढा बोंबाटा त्या ठिकाणी केला गेला आणि दिवसभर एसपी डीवायएसपी, बाहेरच्या तालुक्यातले पोलीस, अरे हे आमचं बुलढाण्याचं सुशिक्षित शहर आहे. सगळे आमचा सुशिक्षित मार्ग मतदार घाबरत होता की एवढा पोलिसांचा तापा कशाला? निवडणुकीमध्ये छोटी मोठी नोकझोक होत असते, हे काही बिहार थोडी आहे. मला तर खरंच हास्यास्पद वाटतंय, ज्यांनी कॅन्टीनमध्ये हाणामारी केली होती त्यांनी हा शेरा मारलाय की हा काय बिहार आहे का? असो, पण हा विषय इतकाच नाहीये. बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर 3 तोतया मतदारांनी बनावट मतदान केलं असल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणी केंद्र प्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये 2 तरुण व 1 महिलेचा समावेश आहे. त्यापैकी 1 महिला व तरुणाला बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं म्हटलं जातंय. स्थानिकच्या निवडणुकांमध्ये आता बोगस मतदान हा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. राज ठाकरेंनी तर असं मतदान करायला कोण आलं तर चांगलंच बदडावा आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात द्या असं गंभीर वक्तव्य केलं होतं. आता या सगळ्या प्रकरणात महापालिकेच्या निवडणुकीत जेव्हा अशा घटना होतील तेव्हा पुन्हा काय परिस्थिती निर्माण होते हे पाहण्यासारखं असणार आहे. दरम्यान तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.